सोलापूर शहर गुन्हे शाखेने 3 दुचाकी चोरी, 1 घरफोडी असे 4 गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे 1.5 लाखांचा ऐवज जप्त केलाय। शहर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार एक तरुण चोरीची मोटारसायकल विक्रीकरिता थांबला होता। पथकाने साकीब सलीम शेख वय 20 राहणार न्यू पाछापेठ याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात मोटारसायकल क्रमांक MH37 13 ब्रॉड ब्ल्यू 1891 लोखंडवाला कॉम्प्लेक्स समोरून चोरी केली असल्याची कबुली दिली। त्याने 27 डिसेंबर रोजी मार्कंडे बगीचा इथून HF डिलक्स मोटारसायकलची चोरी करून ती अमन याकूब हिरापुरे वय 29 राहणार गोदुताई विडी घरकुल यास विक्री केली असल्याचे सांगितले। त्याचप्रमाणे सम्मती कट्टा सिद्धेश्वर मंदिर येथून एक CD डिलक्स मोटारसायकल चोरी करून ती फारुक इस्माईल मकानदार वय 35 राहणार मारुती मंदिराजवळ इटकळ तालुका तुळजापूर यास विक्री केल्याचे सांगितले। त्यानुसार या 3 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जेल रोड व फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेल्या 75,000 रुपयांच्या 3 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। त्याचबरोबर पथकाला सिद्धाराम परमेश्वर जिरगे वय 37 राहणार महादेव मंदिरजवळ मेहताब नगर शळगी यांनी मार्केट यार्ड येथे दिवसा घरफोडी केली असून तो सध्या महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबला असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने त्यास ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने मार्केट यार्ड येथील दुकान दुपारच्या वेळी फोडून चोरी केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून चोरी केलेल्या 1,80,000 रोख रकमेपैकी 60,200 रुपये जप्त केले। ही कारवाई पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अल्फा शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंडे, सैफन सय्यद, सतीश काटे, अविनाश पाटील यांनी केली आहे।